नाही, आम्ही आमच्याकडे 3 लोक निवडून आमचे येऊ शकतात एवढं संख्याबळ आमच्याकडे आहे। आमचे सगळे मित्रपक्ष आमच्याबरोबर असलेले समविचारी पक्ष, त्यामुळे आम्ही वापस घेण्याचा प्रश्नच नाही। आमचे 3ही उमेदवार निवडून येतील हा पूर्णतः आम्हाला विश्वास आहे। या सरकारची पद गेली आहे, आमदार सत्ताधाऱ्यातील घाबरलेले आहेत, त्यांना भीती वाटते की पुढे काय होईल आमचं, आणि ते काय लाडली बहीण काढलं तरी काही आमच्या बहिणी त्यांना अशा म्हणजे अशा सरकारला ते बहिणी मतदान देणार नाहीत, कारण महागाई आणि सिलेंडरचा भाव वाढवून महागाई वाढवून लुटलंय। त्यामुळे जनतेचा एक आम्हाला काल मुख्यमंत्र्यांच्या नावे एका बहिणीने पत्र पाठवलं, तुम्ही 1,500 देण्यापेक्षा महागाई कमी करा असं त्यामध्ये पत्रामध्ये उल्लेख आहे, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे। तर हे 2 महिन्यासाठी वाटाण्याच्या अक्षता लावून सरकारी पैशातून मत खरेदी करायचा जो काही प्रकार होता तो आता जनतेने ओळखला आहे। शासकीय निधीतून मत खरेदी करायचा केविलवाना प्रयत्न आहे, आणि बहिणींना आमच्या आज सरकार आल्यानंतर ही सद्बुद्धी त्यांना वर्षभरापूर्वी का सुचली नाही, तर आताच का सुचली निवडणुकीच्या तोंडावर? तर गेलेली पद काहीतरी सांभाळावी, कारण सपाटून मार खाल्लाय विधानसभेमध्ये, तर ते केविलवाना तो प्रयत्न आहे आणि त्यातून काही निष्पन्न होणार नाही। पण आपल्याला एक सांगतो की मी आता तो विषय मांडणार आहे, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली या भागातील नांदेड, आपला विशेष करून जालना या भागामधून शेतकऱ्यांच्या 350 डीपी या चोरीला गेल्या, ज्याला ट्रान्सफॉर्मर म्हणतो शेतकऱ्याच्या शेतात लावलेला। 350 एका वर्षात याची तक्रार तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आणून दिली, त्याच्या दिलेल्या तक्रारी आणून दिल्या। मला वाटतं की हे एक रॅकेट आहे अधिकाऱ्यांचं आणि या चोरांचं, चोरी करायची परत द्यायची त्या कारखान्यामध्ये आणि शेतकऱ्याकडून 2 लाख घेऊन ती डीपी पुन्हा लावून द्यायची। काय करत आहे गृह खातं? 350 डीपी शेतकऱ्याच्या चोरी जातात, केवढा मोठा प्रकार। पण त्याकडे यांचं लक्ष नाही, कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष नाही, केवळ आणि केवळ टेंडरबाजीवर यांचं लक्ष आहे, कमिशनखोरीवर लक्ष आहे। याच्या पलीकडे या सरकारचं दुसरं काही काम दिसत नाही। आता आम्ही काढू एक भ्रष्टाचाराचे प्रकरण, प्रचंड मोठे भ्रष्टाचार आहे। मुंबईतल्या सगळ्या जमिनी त्यांनी वाटणं सुरू केलं आहे, मालाडची जमीन दिली, मेयर कोटेचांनी सांगितलं देणार नाही, देऊ नका, पत्र दिलं सत्ताधारी आमदारांनी, तरी पण देऊन टाकली। आता काय बोलावं, म्हणजे किती गंभीर विषय आहेत सगळे मांडू। नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाने बोगस शेतकरी नुकसान भरपाई लाटण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आलेला आहे। तर संभाजीनगरमध्ये देखील 70% पीक विम्याचे पैसे हे पीक विमा कंपन्यांनी फेटाळलेले आहेत, कसं पाहता याकडे आणि काय नेमकं शेतकऱ्यांसंदर्भात आता? काल कृषी मंत्री धनंजय मुंडे जे उत्तर देत होते आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली, आम्ही 15,000 कोटी दिलेत, मी माझ्याकडे सर्व आकडे आहे, यांनी GR काढला पण पैसे दिले नाही, 4,600 कोटीच्या वर त्यांनी पैसे दिले नाहीत। आणि 1 जानेवारी 2024 पासून जे काही आपत्ती आल्या त्याची तर त्या पैशाचा तर पत्ताच नाही। 15,000 कोटी सांगतात आणि 4,600 कोटी रुपये मागच्या 2 वर्षामध्ये फक्त शेतकऱ्याला मिळाले। हे बनवाबनवी करतायत, शेतकऱ्याला फसवत आहेत, आणि मग अशाच प्रकार यामध्ये पीक विमामध्ये झाला। बीडमध्ये MIDCच्या जागेवर शेती केली, त्या MIDCच्या गेलेल्या जागेच्या मध्ये त्यांच्या नावाने पैसे उचलले गेले पीक विमा कंपनीकडून। एवढा भोंगळ कारभार आहे, आणि जो शेतकरी ओरिजिनल आहे त्याला मदत करायची नाही, आणि जे पात्र नाहीत त्यांच्या खात्यावर पैसे टाकायचे आणि ते पैसे काढून घ्यायचे। हा एक मोठा रॅकेट या संदर्भातला आहे, पण त्याचा पर्दाफाश करू शकत नाही, कारण सत्ताधाऱ्यांची हातमिळवणी आहे। नुकसान भरपाई जी आहे ती बोगस शेतकऱ्यांकडून दिली जाते, याबद्दल आपलं काय मत आहे? नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्ट शेतकरी आहेत, त्यांची नुकसान भरपाई बोगस शेतकऱ्यांकडून लुटली जाते, यामध्ये कुठेतरी सरकार अपयशी ठरतंय का? सरकारचं लक्षच नाही, सरकारचं लक्ष काही ना येऊन जाऊन खोटे नेरेटिव्ह, आता ह्याच्यावरच लक्ष आहे। यांनी खोटे नेरेटिव्ह सेट केला, यांनी त्या प्रकरणात खोटे नेरेटिव्ह सेट केला, आम्ही आता सावध झालो। काय सावध झालात?
काय सावध झालात? काय खोटं नेरेटिव्ह आहे? तुम्ही स्वतः याची सुरुवात केली, हे खोटं बोलण्याची, लोकांना फसवण्याची. तर हे सगळं काय आहे? यामध्ये या सरकारचं लक्ष कुठे नाही आणि सरकारचे अनास्था, सरकारचं दुर्लक्ष, त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय होतोय. चंद्रपुरातल्या एक विधान केले की 288 विधानसभा जागावर तुम्हाला निवडून आणायचं आणि तुम्हाला पाडायचं, या संदर्भातला निर्णय घेतला जाईल मराठा समाजाच्या. तो त्यांचा प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. आता जरांगे पाटील म्हणत असतील की कोणाला पाडायचं, कोणाला ठरवायचं, तर हे जनता ठरवेल. आम्ही त्याच्यावर काय बोलणार? त्यांचं म्हणणं आहे की कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पाळायचं. तर हे याचा निर्णय जरांगे पाटील घेतात की जनता घेते, या येणाऱ्या निवडणुकीमध्ये ठरेल. राहुल गांधी वारकेले राज्यपालांना निमंत्रण दिले गेलेलं आहे. यावर माजी खासदार अमित निंबाळकर असं म्हटलं की राहुल गांधींनी कॅटवॉक करायला वारीमध्ये येऊ. हां, माजी खासदार अमित निंबाळकर यांनी असं म्हटलंय की राहुल गांधी यांनी कॅटवॉक नाही, त्यांची फाडते. त्या निंबाळकरांना सांगतो मी, तुमची का फाडते? राहुल गांधींचं नाव घेतल्याबरोबर तुमच्या डोक्यातच आस्था आणि प्रेम आहे काय? की हे तुमची भाजपा आता 10 वर्ष झाली सत्तेत आली, कुठे होती त्या वारीतनं? काय संबंध होता त्यांचा? तुम्ही मोठ्या नाकाने कांदे सोलताय. हे सगळं जे काही वारीचा मार्ग असेल, दिवसेंदिवस प्रशस्त करायचा, वारींना सोयी सुविधा पुरवायच्या, हे कोणी केलं? तुमच्या आजोबांनी केलं काय? हे काँग्रेसनीच केलं? हे काय RSSनी केलं काय? त्यामुळं ते भ्रमिष्ट झाले आहेत. त्यांना जळी स्थळी गांधीचं नाव घेतलं की त्यांना भीती वाटायला लागली. जसं त्यावेळेस धनाजी आणि संताजींचं नाव घेतल्याबरोबर त्यावेळेस मोगलांची थरकाप उडायची, तशी भीती आता यांच्या डोक्यात राहुल गांधी म्हटल्याबरोबर यांच्या डोक्यावरचे केस उभे होतात. म्हणून त्या अंशपोटी त्यांनी हे असे स्टेटमेंट करतात. चंद्रपुरातल्या गावकऱ्यांनी संत व्यक्त केला आहे. वाघ्याच्या हल्ल्यातून आम्हाला वाचवा असं आव्हान वन विभागाला केलेलं आहे. आम्ही वनमंत्र्यांशी बोललो, लवकर बंदोबस्त करा. काय ट्रान्सलोकेट करायचं असेल तर ते वाघ काढा, कारण वाघाच्या टेरिटरीपेक्षा अधिकचे वाघ त्या ठिकाणी तयार झाले. त्यांची टेरिटरी कमी पडत आहे, संख्या जास्त झाली, जंगल कमी पडत आहे. असं म्हणतात की 12 मैलाचा एका वाघाला टेरिटरी लागतो. आता वाघच वाघ झाले तर एकामेकाच्या उरावर जाऊन बसतायत आणि उरावर बसून जर एखादा दुसरा वाघ नाही मेला तर माणसाला मारतायत. आता अनेक वाघ जखमी झाले आहेत मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. त्या जखमी वाघांना त्यांना असं वाटतं की आता आपल्याला शिकार जमते की नाही, तर माणसावर शिकार करायचा आहे, असाही प्रयोग तिथे झालेला आहे. त्यामुळं माणसाची शिकार करणाऱ्या हिंस्र वाघांचा बंदोबस्त त्वरित करावा अशी मागणी मी त्यांच्याकडे केलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.